तर नमस्कार मित्रांनो, नोकरी इनसाइडर यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये मराठी व्याकरणातील वाक्य व वाक्य रूपांतर हा घटक आणि यावर आधारित काही प्रश्न उत्तरे पाहणार आहोत। तर आपण या घटकामध्ये पहा केवल वाक्य, मिश्र वाक्य, संयुक्त वाक्य, तसेच विधानार्थी वाक्य, उद्गारार्थी वाक्य, प्रश्नार्थक वाक्य, संकेतार्थ वाक्य यावर आधारित काही प्रश्न उत्तर पाहणार आहोत। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे, मी देशाची पंतप्रधान झाले तर या वाक्याचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे। योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 उद्गारार्थी वाक्य आहे, म्हणजे यामध्ये उद्गारवाचक चिन्ह आलेला आहे, त्यामुळे ते उद्गारार्थी वाक्य असणार आहे। तर पहा मित्रांनो, ज्या वाक्यात भावनेचा उद्गार काढलेला असतो त्यास उद्गारार्थी वाक्य असे म्हणतात। तर या वाक्याच्या शेवटी उद्गारार्थी चिन्ह येते। उदाहरणार्थ, मी देशाची पंतप्रधान झाले तर, आणि या ठिकाणी उद्गारवाचक चिन्ह आलेला आहे, त्यामुळे उद्गारार्थी वाक्य आहे पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर असणार आहे। प्रश्न क्रमांक 2, नानांचा अभिनय वाखाणण्यासारखा आहे या वाक्याचा आपल्याला प्रकार ओळखायचा आहे। योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 विधानार्थी वाक्य आहे। तर पहा, यामध्ये ज्या वाक्यामध्ये केवळ विधान केलेले असते त्यास विधानार्थी वाक्य म्हणतात। तर असे जे वाक्य असतात त्यांची सुरुवात ही जी कर्त्याने होत असते व शेवट पूर्णविरामाने होत असतो। तर कोणतेही माहिती सांगणारे वाक्य हे विधानार्थी वाक्य असते। तर हे आपल्याला जर पाहायचं असलं तर नानांचा अभिनय वाखाणण्यासारखा आहे हे वाक्य याचं बेस्ट उदाहरण आहे। तर पर्याय क्रमांक 4 याचं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 3, वाक्याचा प्रयोग आपल्याला ओळखायचा आहे आणि आपल्याला वाक्य दिलं आहे, दुपारी सोसाट्याचा वारा आला आणि पाऊस गेला। योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हे संयुक्त वाक्य आहे। तर पहा, आता संयुक्त वाक्य म्हणजे 2 किंवा अधिक केवल वाक्य प्रधानत्व बोधक उभयान्वयी अव्ययांनी जोडली असतात। म्हणजेच दुपारी सोसाट्याचा वारा आला आणि पाऊस गेला। तर 2 किंवा अधिक केवल वाक्य प्रधानत्व बोधक उभयान्वयी अव्ययांनी जोडले असतील, जे एक जोड वाक्य तयार करतात त्यांना संयुक्त वाक्य असे म्हटले जाते। पर्याय क्रमांक 3 याचं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 4, तानाजीला लढता लढता वीर मरण आले हे वाक्य कोणत्या प्रकारचे वाक्य आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हे केवल वाक्य आहे। तर पहा, केवल एकच कर्ता आणि क्रियापद आहे, तर प्रधानत्व अथवा गौणत्व सूचक उभयान्वयी अव्ययांचा समावेश नाही, त्यामुळे केवल वाक्य योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। प्रश्न क्रमांक 5, त्याने हट्ट सोडावा, आता त्याने हट्ट सोडावा या वाक्याचा आपल्याला प्रकार सांगायचा आहे। योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 विद्यार्थी वाक्य आहे। लक्षात ठेवा मित्रांनो, तर आता पहा, विद्यार्थी वाक्य म्हणजे जेव्हा वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून विधी म्हणजेच कर्तव्य, शक्यता, योग्यता, इच्छा यांचा बोध होत असतो तेव्हा त्यास विद्यार्थी वाक्य असे म्हटले जाते। तर प्रश्नातील वाक्यात इच्छा व्यक्त होते, त्यामुळे पर्याय क्रमांक 1 विद्यार्थी वाक्य याचे योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 6, वाक्याच्या क्रियापदावरून खालीलपैकी कोणता वाक्याचा प्रकार होत नाही? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 संयुक्तार्थ। तर यामध्ये स्वार्थ, आज्ञार्थी आणि संकेतार्थी हे वाक्याचा प्रकार आहे आणि संयुक्तार्थी हा वाक्याचा प्रकार येत नाही। तर पहा, आधी आपण पाहूया स्वार्थी। स्वार्थी वाक्य म्हणजे काय? ज्या वाक्यातील क्रियापदावरून केवळ काळाचा बोध होत असतो त्याला स्वार्थी क्रियापद असे म्हणतात। तर पहा, यानंतर आहे आज्ञार्थी। तर आज्ञार्थी म्हणजे क्रियापदाच्या रूपावरून आज्ञा करणे, आशीर्वाद घेणे, प्रार्थना, विनंती आणि उपदेश या गोष्टींचा बोध होत असतो त्यावेळेस त्याला आज्ञार्थी वाक्य असे म्हणतात। नंतर आहे संकेतार्थी। तर संकेतार्थी म्हणजे क्रियापदाच्या संकेताचा अर्थ निघतो त्यावेळेस संकेतार्थ क्रिया वाक्य होत असतं। तर पहा, संयुक्तार्थ वाक्य हे वाक्याचा प्रकार होत नाही, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर असणार आहे। प्रश्न क्रमांक 7, माणूस जातो त्याची कीर्ती मागे उरते या वाक्याचे संयुक्त वाक्य कसे करणार आहेत? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 माणूस गेला तरी त्याची कीर्ती मागे उरते हे त्याचं संयुक्त वाक्य असणार आहे। तर पहा, आता पर्याय 3 मधील म्हणजेच माणूस गेला तरी त्याची कीर्ती मागे उरते। तर पर्याय 3 मधील तरी, कोणतं तरी हा शब्द आहे, लक्षात ठेवा। तरी हे न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्यय आहे। तर हा प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययाचा एक प्रकार आहे। तर प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययांनी जोडलेले वाक्य हे संयुक्त वाक्य असतात। लक्षात ठेवा मित्रांनो, काय? प्रधानत्व उभयान्वयी अव्ययांनी जी वाक्य जोडली जातात ती संयुक्त वाक्य असतात। तर यामध्ये पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर मिळेल आपल्याला। प्रश्न क्रमांक 8, गरिबांचा तिरस्कार करण्यात येतो
पण हे पाप आहे या वाक्याचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे। योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 संयुक्त वाक्य आहे। तर पहा दोन वाक्य पण कोणत्या पण दोन वाक्य पण या न्यूनत्व बोधक उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली असतात। त्यावेळी न्यूनत्व बोधक उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली दोन वाक्य हे संयुक्त वाक्यात रूपांतरित होतात। त्यामुळे लक्षात ठेवा संयुक्त वाक्य याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। यामध्ये आपल्याला दोन वाक्य जोडलेले आहेत। गरिमांचा तिरस्कार करण्यात येतो पण हे आतमध्ये त्यांनी काय टाकले आहे न्यूनत्व बोधक उभयान्वयी अव्यय आणि नंतरचं वाक्य आहे हे पाप आहे। लक्षात ठेवा संयुक्त वाक्य याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। प्रश्न क्रमांक 9 जे चकाकते ते सोने नसते या वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे। योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हे मिश्र वाक्य आहे। तर पहा प्रश्नातील वाक्यामध्ये हे जे वाक्य दिलेलं आहे त्या वाक्यामध्ये गौणत्वदर्शक उभयान्वयी अव्यय वापरलेले आहे। तर वाक्यात गौणत्वदर्शक उभयान्वयी अव्यय वापरले असल्यास त्यापासून होणारे वाक्य हे मिश्र वाक्य असते। पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 10 झटून अभ्यास कर चांगले गुण मिळतीलच या वाक्यातील आज्ञार्थी क्रियापदावरून कोणता बोध होत आहे। योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 संकेतार्थी उपदेश होत आहे। तर पहा वाक्यातील क्रियापदावरून असे केले तर तसे होईल असा अर्थ किंवा असा बोध होत असेल तर अशा क्रियापदास संकेतार्थी उपदेश म्हणजे संकेतार्थी क्रियापद असे म्हणतात। तर झटून अभ्यास कर काय झटून अभ्यास कर चांगले गुण मिळतीलच म्हणजे जर झटून अभ्यास केला तर चांगले गुण मिळतील तुला याचा अर्थ होतो। तर संकेतार्थ उपदेश योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। प्रश्न क्रमांक 11 मुलांनो सर्वजण उभे राहा या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे। योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 आज्ञार्थी वाक्य आहे। तर पहा क्रियापदाच्या रूपावरून आज्ञा करणे किंवा मागणे आशीर्वाद देणे प्रार्थना करणे किंवा विनंती करणे तसेच उपदेश करणे या गोष्टींचा जर आपल्याला बोध होत असेल तर ते वाक्य आज्ञार्थी वाक्य असते। पर्याय क्रमांक 4 याचं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 12 सूर्य मावळला परंतु अंधार पसरला नाही या वाक्याचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे। योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हे एक संयुक्त वाक्य आहे। तर पहा संयुक्त वाक्य दोन किंवा अधिक केवळ वाक्य प्रधानत्व बोधक उभयान्वयी अव्ययांनी जोडलेले असतात जे एक जोडवाक्य तयार करते त्याला संयुक्त वाक्य असे म्हणतात। तर दिलेल्या आपल्याला प्रश्नाच्या वाक्यामध्ये पहा सूर्य मावळला परंतु अंधार पसरला नाही। तर परंतु हे जे आहे प्रधानत्व बोधक उभयान्वयी अव्यय आहे। लक्षात ठेवा यामुळे दोन वाक्य आपल्याला जोडली गेलेली आहेत त्यामुळे संयुक्त वाक्य याचे योग्य उत्तर असणार आहे। प्रश्न क्रमांक 13 गुरुजी म्हणाले की प्रत्येकाने स्वच्छता पाळावी या वाक्याचा आपल्याला प्रकार ओळखायचा आहे। योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 हे एक मिश्र वाक्य आहे। तर पहा मिश्र वाक्य काय एक प्रधान वाक्य व एक किंवा अधिक गौण वाक्य गौणत्व सूचक उभयान्वयी अव्ययाने जोडून जे एक संमिश्र वाक्य तयार होते त्याला मिश्र वाक्य असे म्हटले जाते। पर्याय क्रमांक 1 मित्रांनो लक्षात ठेवा परत एकदा याची व्याख्या मिश्र वाक्य तर एक प्रधान वाक्य व एक किंवा अधिक गौण वाक्य गौणत्व सूचक उभयान्वयी अव्ययाने जोडून जे एक संमिश्र वाक्य तयार होते त्याला मिश्र वाक्य असे म्हणतात। पर्याय क्रमांक 1 याचं योग्य उत्तर असणार आहे। प्रश्न क्रमांक 14 चांगले काम करा या वाक्याचे नकारार्थी वाक्य कोणते आहे। योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 वाईट काम करू नका हे चांगले काम करायचे नकारार्थी वाक्य आहे। तर लक्ष द्या मित्रांनो इकडे होकारार्थी वाक्याचे नकारार्थी करताना चांगले या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द घेऊन नका हा नकारार्थी शब्द वापरला जातो त्यामुळे पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर आहे। तर यामध्ये चांगले काम करा तर यामध्ये उत्तर असणार आहे वाईट काम करू नका चांगले या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द घेऊन नका जोडले जाते। लक्षात ठेवा पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 15 खालीलपैकी कोणता वाक्याचा प्रकार येत नाही। योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 संमिश्र वाक्य हा जो आहे तो वाक्याचा प्रकार नाही। तर लक्षात ठेवा मिश्र वाक्य व संयुक्त वाक्य यामध्ये असा फरक आहे की मिश्र वाक्यात एक वाक्य प्रधान असते बाकीचे सर्व गौण असतात परंतु संयुक्त वाक्यामध्ये दोन किंवा अधिक प्रधान वाक्य असतात। लक्षात ठेवायचे संमिश्र वाक्य हे वाक्याच्या प्रकारामध्ये येत नाही त्यामुळे पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 16 शेक्सपियरची नाटके सर्वांनाच आवडतात या वाक्याचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे। योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 हे एक विधानार्थी वाक्य आहे। तर पहा वाक्य स्वतंत्र असते त्यास मुख्य किंवा प्रधान वाक्य म्हणतात व अवलंबून राहणाऱ्या वाक्याला काय गौण वाक्य असे म्हटले जाते। तर मिश्र वाक्य एक प्रधान वाक्य व एक किंवा अधिक गौण वाक्य गौणत्व सूचक उभयान्वयी अव्ययाने जोडून
जे एक संमिश्र वाक्य तयार होते त्यालाच मिश्र वाक्य असे म्हटले जाते। तर लक्षात ठेवा, शेक्सपियरची नाटके सर्वांनाच आवडतात हा जो वाक्याचा प्रकार आहे तो विधानार्थी वाक्य आहे। पर्याय क्रमांक 1 याचं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 17, वाक्याचा प्रकार ओळखा। वादळ आले आणि लोकांची पळापळ झाली। योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 संयुक्त वाक्य आहे। तर पहा, दोन किंवा अधिक केवल वाक्य प्रधानत्व बोधक उभयान्वयी अव्ययांनी जोडले जातात त्यावेळेस त्यापासून एक जोड वाक्य तयार होत असतं, त्याला संयुक्त वाक्य असे म्हणतात। तर पहा, यामध्ये वादळ आले आणि लोकांची पळापळ झाली। तर आणि हे जे आहे ते प्रधानत्व बोधक उभयान्वयी अव्यय आहे। तर याने दोन वाक्य जोडले आहेत, वादळ आले आणि लोकांची पळापळ झाली। तर आणि हे प्रधानत्व बोधक उभयान्वयी अव्यय आहे, त्यामुळे संयुक्त वाक्य होते। पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 18, अपमान केल्यास कोणाला राग येणार नाही। वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे। योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 नकारार्थी वाक्य आहे। तर लक्षात ठेवा, अपमान केल्यास कोणाला राग येणार नाही या वाक्याचा जो प्रकार आहे तो नकारार्थी वाक्य आहे। पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर आहे। मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये येथेच थांबणार आहोत आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर मित्र कोणी तुमचे असतील तर त्यांना हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा, ज्यामुळे त्यांना पोलीस भरती किंवा सर्व सरळ स्पर्धेसाठी थोडी तरी मदत नक्की मिळणार आहे। आपण भेटूया मित्रांनो नंतरच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद।